तर सुबोध, नमस्कार. मी तुम्हाला म्हटलं तसं की ही सगळी जी मुलं आहेत इथे आता आपल्या बरोबर, ती चांगलं मराठी बोलतात असं मला वाटतं. आता तुम्ही त्यांच्याशी बोलाल तेव्हा तुम्हाला कळेलच. तर सगळ्यांनी माझ्या घरी येऊन हा बालगंधर्व चित्रपट बघितलाय. आणि आपण असं करूया की ती प्रत्येक जण तुम्हाला प्रश्न विचारेल. आणि मग त्याच्यानंतर मग एकदा सगळ्यांचे प्रश्न झाले की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मग तुम्ही विचारा. चालेल आरोह, सुरू कर मग तू. कशी मुलगी वाढली? आरोह, त्या काळामध्ये आजच्यासारख्या मेडिकल फॅसिलिटीज नव्हत्या. छोट्या छोट्या आजारांसाठी आता जसे पटकन हॉस्पिटल्स आहेत किंवा डॉक्टर्स अवेलेबल आहेत, तर तसं त्या काळात नव्हतं. आणि आजूबाजूचं खाणं, हवा, बाकी सगळ्या गोष्टींचा त्रास यांनी त्या काळातली अनेक छोटी छोटी मुलं दगावण्याचं प्रमाण, म्हणजे त्यांच्या डेथचा रेट हा खूप हाय होता. आता प्रत्येक पालकांना, प्रत्येक पेरेंट्सला एक किंवा दोनच मुलं असतात, पण त्या काळात तसं नव्हतं. त्या काळात बऱ्यापैकी फॅमिली मोठी असायची, 8 ते 10 मुलं असायची प्रत्येक कपलला. आणि अशा वेळेस लहान वयात पण लग्न होत असत. त्याच्यामुळे आता जी एक समज, एक मॅच्युरिटी आताच्या लोकांमध्ये आली आहे, ती कदाचित त्या काळात आपल्या फिजिकल एक्झिस्टन्स बाबत नव्हती. त्याच्यामुळे अनेक वेळा मुलं लवकर जात असत. आणि तशीच ती इरा, जी त्यांची मुलगी होती, ती अशा काही कॉम्प्लिकेशन्स मधनं लहानपणी तिला असं काहीतरी डिसीज झाला होता किंवा आजार झाला होता की ज्याच्यातनं वाचवण्यासाठी तेव्हा स्पेशलाइज डॉक्टर आजूबाजूला कोणी नव्हते, हॉस्पिटल्स कोणी नव्हतं. आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे तिला वाचू शकले नाहीत आणि शी डाईड. कळलं तुला आरोह सगळं? हो. आता कोण विचारणार आहे प्रथम? प्रश्न विचारायच्या आधी मला फक्त सांगायचं होतं की चित्रपट खूप आवडली मला बघायला आणि चांगलं वाटलं मला तुमचं काम. फक्त मला प्रश्न होता की गंधर्व इतके छान काम करायचे, तर त्यांनी पुरुषांची कामं का केले नाही? थँक्यू प्रथम. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी बालगंधर्व बघितलात आणि तुम्हाला तो आवडला, त्याच्याबद्दल माझ्याकडनं आणि माझ्या संपूर्ण टीमकडनं तुमच्या सगळ्यांचं आभार. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. तो काळ असा होता की त्या काळामध्ये बायकांना, म्हणजे लेडीजना, they were not allowed to participate on stage or to watch films or to watch plays. त्याच्यामुळे जी त्या काळातली तरुण मुलं असायची, तुझ्या वयाची किंवा आता हिची सगळी मुलं आहेत त्या वयाची, 14-15 वयाची, की ज्यांना दाढी मिशी पण आलेली नसते, त्यामुळे त्या काळातल्या त्या मुलांचे केस पण खूप मोठे असायचे. आणि बऱ्याच वेळा तो एक मधला पिरियड असतो ज्या काळात समजा मी तुझ्या डोळ्यावरचा चष्मा काढला आणि तुला समजा मी एखाद्या मुलीचा ड्रेस घालायला दिला, तर तू आता इतका छोटा आहेस की तू पण पटकन मुलगी वाटू शकतोस. तर त्या काळातल्या त्या मुलांना, जे लोक गाणं शिकलेले असायचे, अशा तरुण मुलांना, जी गोरी असतात, जी चांगली दिसायला असतात, अशा मुलांना स्त्रियांना अलाउड नसल्यामुळे सगळी लहान लहान मुलं, म्हणजे छोटी छोटी मुलंच बायकांचं काम करायचं. आणि मग ते बालगंधर्वांचं स्त्रीचं काम लोकांना इतकं आवडलं की त्याच्यानंतर बालगंधर्वांनी असं नाही की त्यांनी पुरुष भूमिका केल्या नाहीत, त्यांनी काही नाटकात पुरुष भूमिका करून बघायचा प्रयत्न केला, पण लोकांना ते पचलं नाही. लोकांना त्यांच्या स्त्री भूमिकांमध्येच त्यांना बघायचं होतं. आणि मग त्यांनी तेच कंटिन्यू केलं फॉर 50 years. अजून एक म्हणायचं होतं की आम्ही सगळे आमच्या घरात झी मराठी बघतो आणि तुमच्या त्याच्यावरती खूप चांगले मालिका असतात. तुला पाहते रे ही मला खूप म्हणजे मनोरंजक वाटली आणि आम्हाला सगळ्यांना आवडली बघायला. थँक्यू प्रथम, थँक्यू. आता पर्णिका ही माझी मुलगी. मला पण तेच म्हणायचं होतं की तुमचं काम खूप मस्त होतं आणि चित्रपट बघायला खूप मजा आली. माझा प्रश्न होता की हा चित्रपट केल्यावर तुमचा गंधर्वांबद्दलचा आदर कमी झाला का?
हाय पर्णिका, थँक्यू. पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी बघितलात पिक्चर आवर्जून. अजिबात नाही. मला असं वाटतं की आपण प्रत्येक माणसाकडे म्हणजे कलाकार म्हणून किंवा एक ऍक्टर म्हणून काय शिकायला मिळतं की सगळी माणसं सारखी नसतात आणि आपल्याला पाहिजे त्या चौकटीत आपण त्या कॅरेक्टर्सना किंवा त्या माणसांना बसवू शकत नाही. असं कोणीच म्हणू शकत नाही या जगामध्ये की मला एखादा माणूस पूर्णपणाने कळलाय किंवा समजलाय, कारण त्याच्या अनेक छटा एखाद्या माणसाला समजून सुद्धा बऱ्याचशा छटा ह्या अनुत्तरित राहतात किंवा त्याचे त्या पलीकडे सुद्धा तो माणूस खूप काही असतो. आम्ही जे काही बालगंधर्व मांडायचा प्रयत्न केला हा त्यांच्या आयुष्यातला आम्हाला जो काही समजलेला भाग होता तो मांडायचा आम्ही प्रयत्न केला. म्हणजे बालगंधर्व असेच असतील का? असं नाही. बालगंधर्व कदाचित त्याच्यापेक्षा खूप वेगळे असू शकतात. पण त्यांचं पुस्तक वाचून, त्यांच्याबद्दल माहिती घेऊन, त्यांच्याबद्दल जे काही आलंय ते बघितल्यानंतर जे आम्हाला भावलं, जे आम्हाला वाटलं त्यांच्याबद्दल, ते मांडण्याचा चित्रपटाचा प्रयत्न केलाय. बालगंधर्वांबद्दलचा आदर कुठेच कमी झाला नाही, त्यांच्याविषयीचं प्रेम कुठेच कमी झालं नाही. मला असं वाटतं की त्यांचं एक पुस्तक वाचल्यानंतर माझ्या डोक्यात ही आयडिया आली की आपल्याला बालगंधर्वांवरती काहीतरी केलं पाहिजे. इतकं विलक्षण त्यांचं चरित्र आहे, इतकं विलक्षण त्यांचं संपूर्ण आयुष्य आहे. आणि आपण बघतो की आपल्याला, तुम्हाला सुद्धा कदाचित शाळेमध्ये शेक्सपियरची नाटकं असतील किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची नाटकं अभ्यासाला असतील, तर शेक्सपियरने लिहिलेल्या नाटकांमध्ये बऱ्याचशा नाटकं ही ट्रॅजेडी आहेत. म्हणजे त्या शेक्सपियर हा त्याच्या ट्रॅजेडीसाठी ओळखला जातो, पण त्या सगळ्या बऱ्याचशा काल्पनिक कथा आहेत, फिक्शनल आहेत. पण बालगंधर्वांचं आयुष्य हे खऱ्या अर्थाने खरं असून सुद्धा त्यांची एक ट्रॅजेडीच आहे की इतकं मोठं काम त्या माणसानी मराठी रंगभूमीवरती केलंय. खऱ्या अर्थाने या सगळ्याच त्यांच्या काळातल्या लोकांनी खऱ्या अर्थाने मराठी नाटकाला ओळख मिळवून दिली. आणि इतका पैसा, इतकं ग्लॅमर, इतकी पॉप्युलॅरिटी बालगंधर्वांनी त्यांच्या आयुष्यात बघितली जितकी कदाचित आजतागायत दुसऱ्या कुठल्याही मराठी ऍक्टरनी पाहिली नसेल. आणि हे सगळं असून सुद्धा शेवटच्या काळामध्ये म्हणजे ज्या माणसांनी त्याच्या नाटकावरती आत्ताच्या हिशोबाने लाखो रुपयांचा खर्च केला किंवा लाखो रुपयांची उलाढाल त्यांनी त्यांच्या नाट्यसंस्थेकडनं केली, त्या माणसाच्या खिशात शेवटच्या काळामध्ये बसच्या तिकिटासाठी 3 रुपये सुद्धा नव्हते. सो ही एक विलक्षण अशी ट्रॅजेडी आहे अशा एका कलाकाराची. बरं, त्यांना दारूचं व्यसन होतं का? तर दारूचं व्यसन नव्हतं. पण जो काही खर्च करायचा तो माझ्या प्रेक्षकांसाठी करायचा, माझ्या प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी करायचा. आणि मग त्याला लिमिट नाहीये. म्हणजे तो खर्च किती करायचा, किती आपण त्याच्यात दाखवायचं. तर मला असं वाटतं पराकोटीचा आपल्या सगळ्या लिमिट क्रॉस करून आनंद देण्याचा प्रयत्न जे कलाकार करतात, त्या मला असं वाटतं प्रत्येकाच्या वाट्याला कुठेतरी अशा प्रकारच्या गोष्टी येतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही बालगंधर्वांच्या नाव काढल्यानंतर त्यांच्या आठवणीत रमणारे अनेक, ज्यांनी त्यांना पाहिले असे अनेक आत्ताचे अबाव 60 पण नाही, अबाव 70 जी लोक आहेत त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी बालगंधर्वांना प्रत्यक्ष पाहिलं असेल. तर मी ज्या लोकांना भेटलो अशा त्या लोकांनी बालगंधर्वांचं नाव ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आनंद अश्रू आले, नॉट वाईट वाटून. आणि मला असं वाटतं की एखाद्या कलाकाराची श्रीमंती कशात असते की तो त्याच्या नावाने सुद्धा आपल्याला भरवून येतं, की त्याचं नाव काढल्यानंतर सुद्धा आपल्याला आनंद होतो आणि आपल्याला खूप काहीतरी त्यांच्याविषयी बोलावंसं वाटतं. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की सिनेमा केल्यानंतर मला असं वाटतं की उलट मी त्यांच्या जास्त जवळ गेलो, मी त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, त्यांना जास्त चांगल्या प्रकारे अनालिसिस करू शकतो. त्यामुळे अनादर कमी झाला नाही, उलट सिनेमाच्या आधी त्यांचं सगळं वाचल्यानंतर जो काही आदर आणि प्रेम उत्पन्न झालं होतं मनामध्ये त्यांच्याविषयी, तर तो सिनेमा संपल्यानंतर ते जास्त वाढलं. आणि त्यांच्या कामाच्या प्रती त्यांनी ज्या निष्ठेनी, ज्या जिद्दीनी, ज्या ध्येयानी रंगभूमीवरती काम केलं, त्याच्यासाठी त्यांच्याविषयीचा आदर आणि त्यांच्याविषयीचं प्रेम हे आयुष्यभर माझ्या मनात राहील. तुला अजून काही प्रश्न होता पर्णिका? काय झालंय? मला विचारायचं होतं की तुम्ही असं कधी काम केलंय का बायकांचं, म्हणजे कुठल्याही वेगळ्या चित्रपटात? नाही, कधीच नाही केलं. मी माझ्या कॉलेजमध्ये असताना पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये मी होतो आणि आम्ही एका
एकांकिका स्पर्धेसाठी, वन ऍक्ट प्ले कॉम्पिटिशनसाठी आमच्या कॉलेजने एक एंट्री भरली होती आणि 2 दिवसावरती कॉम्पिटिशन आली होती. आणि आमच्या नाटकातली जी मुलगी लीड रोल करत होती तिने आदल्या दिवशी मला सांगितलं की मी ते नाटक डिरेक्ट करत होतो, आणि तिने आदल्या दिवशी मला सांगितलं की सॉरी, मी नाही काम करू शकत आहे, मला नाही बरं वाटत आहे वगैरे वगैरे. आणि मग तिच्या जागी मी उभा राहिलो आणि तिचं काम मी केलं, आणि माझं काम आमच्या कॉलेजमधला दुसरा एक मुलगा होता त्यांनी केलं. सो कदाचित ते माझं पहिलं मुलीचं केलेलं काम होतं स्टेजवरचं, पण ते त्या पर्टिक्युलर एका कॉम्पिटिशनसाठी होतं. आपण काही बायकांचे रोल करावेत आणि मुलीचं काम करावं हे माझं कधीही स्वप्न नव्हतं, आणि मला ते आवडतही नाही पुरुषांनी बायकांचे रोल केलेले. पण बालगंधर्वांनी बायकांचे रोल केले होते, त्याच्यामुळे त्यांच्या चित्रपटात मला ते करावं लागलं. अदरवाईज स्वखुशीने असं कधीही मी करणार नाही, मला ते नाही आवडत. आणि मला ह्याच्यावर म्हणजे पर्णिका म्हणाली त्याच्यावर मला एक प्रश्न आहे की तुम्ही म्हटलेत की तुमचा आदर आणखीन वाढला बालगंधर्वांबद्दल, तर मग त्याच्या म्हणजे ह्या सगळा चित्रपट करायच्या अगोदर नक्कीच तुम्ही भरपूर त्याच्यावर अभ्यास केलात, पण नंतर परत वाटलं का की अजून ह्या व्यक्तीबद्दल आपण काहीतरी माहिती शोधावी किंवा त्यांना आणखीन जाणून घ्यावं? माझ्याकडे आजही त्यांची वाचलेली अनेक पुस्तकं तशीच आहेत. मला कधी मनातनं मध्ये असं वाटलं त्यांच्याविषयीच खूप आठवण आली तर मी त्यातलं कुठलंही एखादं पुस्तक उघडतो, परत त्यांच्याविषयी वाचतो. आणि दुसऱ्या बाजूने मला असं वाटतं की नाटकाचा एक भाग आहेच मी, त्यामुळे त्या माणसाविषयी समजण्यासारख्या अनेक गोष्टी नंतरही कळत राहतात. आताही आम्ही एक वेगळ्या प्रकारचं प्रोजेक्ट करतोय महाराष्ट्रामध्ये. नाटकाचं एक म्युझियम आपलं उभं करायचं चाललंय महाराष्ट्रामध्ये, मराठी नाटकांचं म्युझियम. तर त्या म्युझियमच्या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण मराठी नाटकाचा इतिहास, त्याची हिस्ट्री, त्याच्यातली माणसं, या सगळ्यांचा अभ्यास करताना पुन्हा एकदा बालगंधर्वांचे काही वेगळे पैलू आपल्याला दिसून येतात. आणि मला असं वाटतं की एखाद्या कलाकाराचा अभ्यास असं काही एखाद्या प्रोजेक्ट पुरता असत नाही. म्हणजे तो मी मगाशी म्हटलं तसं एक माणूस कधी आपल्याला एखाद्या सिनेमामध्ये किंवा एखाद्या कादंबरीमध्ये बांधून ठेवता येत नाही. त्या माणसाचे अनेक पैलू आपल्याला सातत्याने नवीन नवीन पैलू आपल्या समोर येत राहतात आणि तो माणूस आपल्याला अजून अजून उलगडत राहतो. त्यामुळे त्यांचा काही अभ्यास संपलाय किंवा त्यांच्याविषयीची उत्सुकता संपली असं नाही. उलट वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून पुन्हा बालगंधर्व नव्याने आयुष्यात येतात, पुन्हा त्यांचे वेगळे पैलू आयुष्यात येतात. मध्ये एक बालगंधर्व आणि गोहरवरती सदानंद मोरे यांनी लिहिलेलं नाटक त्यांनी माझ्याकडे दिलं वाचायला म्हणून. परत वेगळे बालगंधर्व जे सदानंद मोरे यांनी अभ्यास त्याचा केला होता ते कळले. त्यामुळे असा एखादा माणूस आपल्याला सातत्याने मध्ये मध्ये भेटत राहतो. मग ते बालगंधर्व असतील, लोकमान्य टिळक असतील, ते काही त्यांचा अभ्यास संपत नाही आपला. बरं, समीर तू विचार आता. माझा प्रश्न होता की ब्रिटिश माणूस कशाला येतो, का की जास्त चित्रपट मध्ये तो दिसत नाही, तर त्याचा संबंध काय आहे चित्रपट मध्ये ब्रिटिशांचा? ब्रिटिशांचा संबंध अशासाठी आहे कारण त्या काळात त्यांचं राज्य होतं भारतामध्ये. 1947 साली ब्रिटिश देश सोडून गेले, पण बालगंधर्वांचा जो एरा होता किंवा त्यांचा काळ होता त्या पूर्ण काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि बालगंधर्वांच्या एका नाटकाच्या दरम्यान एका ब्रिटिश ऑफिसरचा गांधींनी मर्डर केला होता, त्यांनी खून केला होता त्याचा. त्यामुळे त्यांचं नाटक चालू असताना केला आणि हा हिस्ट्रीचा भाग आहे म्हणून तुला ब्रिटिश ऑफिसर त्याच्यात दिसतात. तर त्याला प्रश्न होता की त्याच्यानंतर काहीच त्यांनी दाखवलेलं नाही त्या चित्रपटात. हो ना समीर, असं तू म्हणत होतास की फक्त सुरुवातीला दाखवलं आणि त्याच्यानंतर काहीच आलेलं नाही, बरोबर समीर? हो. त्यांच्या आयुष्यातला जो महत्वाचा इन्सिडेंट घडला की त्या एका ऑफिसरचा त्यांच्या थिएटरमध्ये नाटक चालू असताना खून झाला. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर कदाचित ब्रिटिशांचं आयुष्यातलं त्यांच्या पार्टिसिपेशन असेल तरी ते इतकं महत्वाचं नसेल की ते ठळकपणे सिनेमामध्ये यावं. एखाद्या व्यक्तीचं खून होणं आणि त्याची एक इम्प्रेशन डोक्यावरती पडणं ही जितकी खूप मोठी घटना आहे. कदाचित ब्रिटिशांचा त्यांच्याशी नंतर संपर्क आलाही असेल, पण तो इतका ठळक नसेल किंवा इतका अंडरलाईन नसेल की त्यांनी सिनेमातली एक स्पेस त्या ब्रिटिशांनी घ्यावी. ईशानी? मला पहिले म्हणायचं होतं, मला चित्रपटातले कपडे खूप आवडले बघायला. आणि माझा प्रश्न आहे, तुम्हाला करताना कुठला प्रसंग कळायला मजा आली?
मला आवडलेलं त्याच्यातलं गाणं एक जे आहे की जेव्हा ते त्या शांताराम बापूंच्या सिनेमाच्या स्टुडिओ मधनं बाहेर पडतात आणि ओपन एअरला एका अत्यंत नैसर्गिक अशा छान ठिकाणी जाऊन भजन गातात, तर ते गाणं करायला मला विशेष आवडलं. याचं कारण एका कलाकाराची घुसमट काय असू शकते बाल गंधर्वांसारख्या, की ज्यांनी स्टेजवरती लोकांसमोर लाईव्ह परफॉर्मन्सेस केले, त्यांना त्या कॅमेराच्या समोर की कोणी प्रेक्षक बघत नाहीयेत, कोणी टाळ्या वाजवत नाहीयेत, कोणी दाद देत नाहीयेत, अशा एका डेड अॅटमॉस्फिअर मध्ये काम करणं त्यांच्यासाठी फार विचित्र होतं, खूप घुसमट झाल्यासारखं, क्लॉस्ट्रोफोबिक होतं. आणि त्या स्टुडिओतनं ते बाहेर पडतात आणि ती सगळं त्यांचं फ्रस्ट्रेशन, तो सगळा आलेला त्यांचा तो राग की आपण प्रेक्षकांसमोर काम करू शकत नाही आहोत, आणि ते त्या सगळ्या गावातल्या सर्वसामान्य लोकांबरोबर भजन गातात आणि मग त्यांना कुठेतरी शांत वाटतं आणि पुन्हा ते स्टेजकडे वळतात. त्यामुळे तो प्रसंग करताना, सगळेच प्रसंग चित्रपटातले खूप अविस्मरणीय आहेत, पण हा प्रसंग करताना मला खूप छान वाटलं. आणि माझा दुसरा प्रश्न आहे, नारायण माळ घालताना का थांबतो? नारायण माळ घालताना कुठे? ते लग्नाचा प्रसंग आहे ना, त्याच्यात म्हणते ती की हा, बेसिकली बालगंधर्वांची जी बायको होती तर ती रुडार्थाने सुंदर नव्हती. म्हणजे त्यातली विभावरी सुद्धा खूप स्मार्ट दिसते. मला रंगावरनं बोलायचं नाहीये, पण बालगंधर्वांची बायको अतिशय सामान्य होती दिसायला, आणि बालगंधर्व हे अतिशय देखणे होते त्या काळात दिसायला. त्यामुळे आपल्याला एका अशा अतिशय सामान्य दिसणाऱ्या मुलीला समोर बघून कदाचित ते थांबले असतील की अरे, आणि लहान वयात लग्न झालं होतं त्यांचं, ते काही फार मोठे नव्हते, त्यामुळे ते कदाचित तो एक माळ घालताना अरे, अशी मुलगी आपल्या समोर आहे. कारण तेव्हा काही आजच्यासारखी पद्धत नव्हती की मुलं एकमेकांबरोबर 1 वर्ष राहतात, एकमेकांचं ठरवतात आणि मग घरी सांगतात. घरचे जे ठरवतात तेच त्या लोकांना फॉलो करणं भाग होतं, आणि त्यामुळे त्यांनाही माहिती नव्हतं की आपलं कोणाबरोबर लग्न ठरलंय. आणि अचानक अंतरपाठ दूर केल्यानंतर जी मुलगी समोर दिसते, जी कदाचित त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी असेल, त्यामुळे ते माळ घालताना थोडं थांबतात. स्तव्य. सगळ्यात कठीण प्रसंग कोणतं होतं? सगळ्यात कठीण प्रसंग खूप होते. एक, त्यांची मुलगी गेल्यानंतर ते त्या सगळ्या त्यांच्या कंपनीतल्या लोकांना सांगतात की मला नाटकात, म्हणजे मला हे नाटक करायचंय. तो एक सीन माझ्यासाठी खूप अवघड होता. किंवा त्यांची मुलगी गेल्यानंतर ते स्टेजवरती येतात आणि मध्येच ते आरशामध्ये बघतात विंगेमध्ये आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तो एक प्रसंग माझ्यासाठी अवघड होता. किंवा त्यांच्या पहिल्या रात्रीचा प्रसंग, जिथे त्यांची बायको म्हणते की मला तुम्हाला तशा अवस्थेत, तशा अवतारात बघायचंय, आणि मग ते साडी नेसून येतात आणि त्यांच्या पहिल्या रात्रीला त्यांच्या बायको बरोबर असतात. तो अशासाठी कठीण होता कारण त्यांच्या डोळ्यामधलं एक्सप्रेशन, म्हणजे त्या ऍक्टरचं, म्हणजे माझ्या डोळ्यातले एक्सप्रेशन तेव्हा खूप महत्वाचे अशासाठी होते की ते डोळ्यातले एक्सप्रेशन जर चुकीचे आले असते तर तो अख्खा सीन खूप घाणेरडा झाला असता, म्हणजे बिभत्स वाटला असता. किंवा आता तो जितका सुंदर पद्धतीने आपण तो सीन बघू शकतो, म्हणजे एक पुरुष आहे ज्यांनी बाईचे कपडे नेसले, जो त्याच्या बायको बरोबर आहे, आणि समजा माझ्या डोळ्यामध्ये जर एखाद्या स्त्रीचे एक्सप्रेशन असते तर त्याचं रिलेशन वेगळं वाटलं असतं. किंवा माझ्या डोळ्यामध्ये जर एखाद्या पुरुषाचे एक्सप्रेशन असते तरी सुद्धा तो सीन खूप घाणेरडा वाटला असता. पण मी त्या डोळ्यातले एक्सप्रेशन मुद्दामून ठरवून न्यूट्रल ठेवले. तुम्ही आताही सीन बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात काहीच नाहीये. ते फ्लॅट डेड एक्सप्रेशन्स आहेत की ज्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आउटपुट येत नाही, फक्त तो आपल्याला कपड्यांमध्ये दिसतो. त्यामुळे तो सीन खूप कठीण होता, कारण ते डोळ्यातले एक हलके चुकीचे एक्सप्रेशन आणि अख्ख्या सीनची वाट लागली असती. त्यामुळे माझ्यासाठी तो इतका असा लाईनवरचा सीन होता की एक पाय इकडे पडला असता तर तो सीन पूर्णपणे खराब झाला असता. आणि सिनेमातला सगळ्यात लक्षात राहिलेला सीन म्हणून अनेक क्रिटिक्सनी त्या सीनचं कौतुक केलंय की भारतातला आतापर्यंत पडद्यावरती बघितलेला सर्वोत्तम रोमॅन्टिक सीन म्हणून त्या सीनचं कौतुक झालंय. तेच जर का एक्सप्रेशन चुकीचे आले असते तर भारताच्या सिनेमाच्या पडद्यावर बघितलेला सगळ्यात घाणेरडा सीन म्हणून त्या सीनवरती टीकाही केली गेली असती. त्यामुळे ते एक्सप्रेशन सांभाळणे डोळ्यातले हे सगळ्यात महत्वाचं होतं. ते कुठल्याही प्रकारे चुकीच्या दिशेने
गेलं असतं जर ते एक्सप्रेशन बदलले असते तर. त्यामुळे तो सगळ्यात जास्त अवघड सीन होता माझ्यासाठी. स्तव्य, तुला अजून काही आहे प्रश्न? नाही. तर तुम्ही म्हणजे आता हे मुलांचे सगळे प्रश्न ऐकले तुम्ही, पण तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटतं ह्या चित्रपटाबद्दल? तो बेसिकली बालगंधर्व हा चित्रपट बालगंधर्वांचा असण्यापेक्षा सुद्धा जास्त त्या काळाचा पिक्चर आहे, म्हणजे त्या एराचा पिक्चर आहे. आणि तो एरा ना तुम्ही पाहिलाय कारण तुम्ही अमेरिकेत आहात, ना मी पाहिलाय जरी मी भारतात जन्माला असलो तरी. आम्ही फक्त तो ऐकलाय आमच्या आजोबांच्या तोंडून किंवा ज्यांनी बालगंधर्वांना पाहिलं असेल त्यांच्या तोंडून. मराठी नाटक ज्या प्रकारे या सर्व कलाकारांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा सर्व दूर पसरवलं, अशा त्या काळाची त्या मराठी नाटकाशी संबंधित सगळ्यांची ती गोष्ट आहे. आज मराठी नाटकाला जेव्हा लोक जातात, तुम्ही कदाचित अमेरिकेत एखादं मराठी नाटक पाहिलं असेल किंवा गणेशोत्सवामध्ये झालेली नाटकं तुम्ही बघितली असतील, तर तुम्ही बघितलं असेल की मराठी नाटक आपल्याकडे एखाद्या सण समारंभासारखं साजरं करतात. आपल्याकडे नुसतंच उठून लोक वाटेल ते कपडे घालून नाटकाला जातात असं होत नाही. स्त्रिया सुद्धा जातात, त्या छान साडी नेसतात, गजरे घालतात. पुरुष सुद्धा जातात, तो छान एखादा कुर्ता, एखादा ड्रेस घालतात, ऍज इफ की आपण एखादा सण सेलिब्रेट करायला चाललोय. सो नाटक मराठी माणसांकडे नाटक इज अ सेलिब्रेशन. आणि ते सेलिब्रेशन काय, कारण ह्या सगळ्या बालगंधर्व, केशवराव भोसले, दीनानाथ मंगेशकर आणि त्यांचे सगळे समकालीन या लोकांनी इतके कष्ट घेतले, इतकी उत्तम उत्तम नाटकं, इतकं उत्तम उत्तम गाणी, संगीत, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला दिल्या की आपण ते फक्त नाटक म्हणून बघायला जात नाही, तर आपल्यासाठी तो एक सेलिब्रेशनचा भाग असतो. आणि त्याच्यामुळे तो सिनेमा करताना बालगंधर्व तर ऑफकोर्स होतेच, कारण त्यांची कादंबरी वाचूनच तो सिनेमा करावा असा वाटला. पण त्याचबरोबर मराठी नाटक सुद्धा, त्या काळातलं मराठी नाटक, त्या काळातलं मराठी नाटकाचं वातावरण लोकांपर्यंत पोहोचवणं हा सुद्धा त्या सिनेमाचा एक मोठा भाग होता. मला असं वाटतं की तुमच्यासारखी अनेक आत्ताची तरुण पिढी की ज्यांना बालगंधर्वांविषयी माहिती नाहीये, कदाचित पुण्यातलं बालगंधर्व थिएटर फक्त त्यांना माहिती असेल कारण ते त्यांच्या नावाचं थिएटर आहे, तर अशा लोकांना आपले आजोबा किंवा ज्यांनी बालगंधर्वांना पाहिले ते कशासाठी त्या माणसासाठी इतके वेडे होते, याचं कारण कदाचित थोडंफार कळू शकेल. पण मला असं वाटतं ज्या गोष्टी आपण पाहिल्या नाहीयेत त्या गोष्टी पुन्हा एकदा उभ्या करण्याचा आणि तो काळ पुन्हा एकदा उभा करण्याचा, रिलीफ करण्याची ती गोष्ट होती. जसं तुम्ही आता डिस्नीमध्ये किंवा इकडे तिकडे जाता तर डिस्नीचे अनेक कॅरेक्टर्स असतात की तुम्ही एखाद्या डिस्नीलँड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या कॅरेक्टर्सचे कॉस्ट्युम दिले जातात किंवा तुम्ही त्या एका सफारी मधनं जाता आणि त्या कॅरेक्टर्सच्या कॉस्ट्युम्स मधनं तो संपूर्ण सिनेमा तुम्ही रिलीव्ह करता, भले तो तुम्ही तो पाहिला असेल तरी सुद्धा. तर तसं ते आहे की जो काळ आपण पाहिलाच नाहीये तो पुन्हा एकदा रिलीव्ह करण्याचा चान्स आपल्याला सिनेमा देतो. आणि ती सिनेमाची ताकद आहे की तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडता येतात. आणि हा सिनेमा झाल्यानंतर ज्या कादंबरीमुळे मला हा सिनेमा करावा असं वाटला, ज्या पुस्तकामुळे हा सिनेमा करावा असं वाटला, ते पुस्तक तुमच्यासारख्याच कितीतरी मुलांनी ते पुस्तक विकत घेतलं, ते वाचलं. लोक बालगंधर्वांचे युट्यूबचे व्हिडिओ पुन्हा काढून बघायला लागले आणि बालगंधर्वांची पुस्तकं वाचायला लागले. बालगंधर्वांविषयी युट्यूबला, गुगलवरती जाऊन वाचायला लागले की कोण होते बालगंधर्व, काय 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 काय. तर मला असं वाटतं की सिनेमाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या खूप प्रसिद्ध असलेल्या पण फार त्याची माहिती नसलेल्या माणसाविषयी आपण पुन्हा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याच्याविषयी वाचतो, त्याच्याविषयी अनुभव घेतो. आणि कदाचित हे सिनेमाचं यश आहे की लोकांना त्याची सवय लागली. लोक पुन्हा एकदा नाट्यसंगीत ऐकायला लागली. आनंद भाटेसारखा जो प्लेबॅक सिंगिंग ज्यांनी केलं या सिनेमात त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि त्याचा पहिला सिनेमा आणि त्या पहिल्या सिनेमासाठी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. सो बालगंधर्व सिनेमाने खूप काही दिलं. म्हणजे फक्त सिनेमा हिट झाला आणि आम्हाला खूप प्रेम मिळालं असं नाही, की एक स्वप्न आपण जर बघितलं, मला असं वाटतं की बालगंधर्वांनी एक स्वप्न बघितलं होतं की आपल्याला उत्तम नाटक लोकांसाठी करायचं आहे आणि आपल्याला त्यांना आनंद द्यायचा आहे. तसंच आमच्या सगळ्या टीमने एक स्वप्न बघितलं होतं की बालगंधर्वासारखा एक उत्तम सिनेमा आपल्याला लोकांसमोर करायचा आहे आणि त्यांना त्या सिनेमातनं भरपूर आनंद द्यायचा आहे आणि बालगंधर्वांनाही पोचवायचं. तर मला असं वाटतं जे कदाचित स्वप्न बालगंधर्वांचं पूर्ण झालं असेल
ते स्वप्न आमचंही या सिनेमाच्या माध्यमातून पूर्ण झालं, की जे एक स्वप्न मी पाहिलं ते आम्ही अचीव्ह करू शकलो. नाटकावरून मी मुद्दाम मला सांगावंसं वाटतं की दरवर्षी आम्ही इथे एक नाटक करतो. मुद्दाम इथलं जे व्यावसायिक रंगमंच आहेत ते भाड्याने घेतो आणि तिथे दरवर्षी करतो. मी, माझा नवरा आणि पर्णिका त्याच्यात काम करते दरवर्षी. आणि हा स्तव्य जो आहे, मला बाकीच्या मुलांचं माहिती नाही, पण स्तव्य सुद्धा त्याने सुद्धा अभिनयाचे धडे मुद्दाम घेतलेले. आणि तुम्हाला काही प्रश्न आहेत का या मुलांबद्दल किंवा मुलांना काही विचारायचं आहे का तुम्हाला? हो, कारण मला उत्सुकता आहे की तुम्ही सगळे काय करता, कोण कोण काय काय करतं मला सांगा. तर 12वीत आहे शाळेत, तर कॉलेज ऍप्लिकेशन वगैरे सगळं चालू आहे. तर पुढच्या वर्षीपासून मी कॉलेजमध्ये असेन. त्याच्या आणि व्यतिरिक्त काय मला करायचंय आणि काय करायचंय? आता मी असं नक्की नाही ठरवलंय, पण मला गणितात अभ्यास करायचा आहे. प्रथम मी 10वीत आहे. मला अजून तितकं नाही. कॉलेजबद्दल काय करायचं नाहीये मला. फक्त शाळेत करतो मी सगळं आणि क्लब्स थोडे करतो. सो तुमच्यातलं स्पोर्ट्स किंवा एखादं आर्ट कोण कोण करतं? मला गिटार वाजवायचं तर तितकं करतो मी. सुपर. पर्णिका काय करते? आता तरी मी असं काही करत नाहीये, जस्ट तेच क्लब्स वगैरे माझे असतात. पण मी धावायची ट्रॅक आणि क्रॉस कंट्रीच्या ह्याच्यावर शाळेत. आणि मग तेच नाटक वगैरे मला खूप आवडतं करायला. शाळेच्या नाटकात काम करतेस ना तू? वर्ग आहे, म्हणजे अभिनयाचे वर्ग आहेत आमच्या शाळेत, तर त्याच्यात मी असते. सुपर, व्हेरी गुड. आणि समीर काय करतो? मी पण 10वीत आहे. अजून नाही माहित कोणत्या कॉलेजमध्ये जाणार की काय करणार मी, पण आता तर मी टेनिस खेळतो आणि परकशन वाजवतो. हो, लवली. काय वाजवतोस? तबला वाजवतोस, ड्रम वाजवतोस, काय वाजवतोस? बेस ड्रम आहे, स्नेअर ड्रम आहे, खूप सगळे ड्रम आहे. त्याच्यात कोणतेही पण वाजवू शकतो मी. लवली, व्हेरी नाईस. ईशानी काय करते? मी 8वीत आहे शाळेत. मला माहित नाहीये कॉलेज मध्ये काय करायचं, पण मी कथ्थक करते, वाद्य वाजवते आणि थोडे शाळेतले क्लब करते. वाद्य कुठलं वाजवतेस? मी चेलो वाजवते. लवली. तुमचा एक बँडच आहे ऑलमोस्ट. सगळे मिळून एकत्र करू शकता काहीतरी प्रोग्राम. दॅट्स लवली. स्तव्य काय करतो? मी 9वीत आहे. थोडस बाहेर खेळ, बास्केटबॉल, क्रिकेट, स्पोर्ट्स सगळं. शाळेच्या क्लब्स मध्ये पण आहे. ग्रेट. पण क्रिकेट आहे तिकडे US मध्ये आहेत का? तर तुम्ही नाही. तुमचे मित्र खेळता? हो, मित्र सोबत. क्रिकेट आहे, पण ते मोठ्यांसाठी आहे आणि त्यांच्या स्पर्धा वगैरे असतात. पण मला माहित नाही अजून की यांच्या वयाच्या मुलांसाठी आहे की नाही माहिती. ग्रेट. मला खूप छान वाटलं की तुम्ही आवर्जून मराठी सिनेमा बघितलात आणि त्याच्यावरती तुम्हाला कोणाशी तरी बोलावंसं वाटलं आणि तुम्हाला तुमचे प्रश्न मांडावेसे वाटले. फक्त बालगंधर्व असं नाही, तर आपल्याकडे गेल्या काही वर्षात खूप उत्तम मराठी सिनेमे अनेक लोक गेल्या काही वर्षात करतायत. खूप छान वाटतं की तुम्ही सिनेमा बघता आणि फक्त बघत नाही, तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्नही विचारायचे वाटतात. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या करिअरसाठी जे शाळेत आहेत अजून ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी पण, जे कॉलेजमध्ये आहेत त्यांच्यासाठी पण, जे स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांच्यासाठी पण, जे आर्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी पण, तुम्हाला हवं ते करिअर करा. तुम्हाला जसं पर्णिका म्हणली मला मॅथ्स मध्ये करायचंय तर मॅथ्स मध्ये करा. पण जी आर्ट तुमच्याकडे एखादी असेल, भले तुम्ही वाद्य वाजवत असाल, एखादा स्पोर्ट तुम्ही खेळत असाल, तर ते कधी सोडू नका. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कितीही बिझी झालात तरी सुद्धा तुमची एक ऍक्टिव्हिटी, वेदर इट इज स्पोर्ट और वेदर इट इज आर्ट, ती तुम्ही कायम ठेवा. कारण ती तुम्हाला एनर्जी देत राहील सतत प्रत्येक नवीन गोष्ट अचीव्ह करण्यासाठी. त्यामुळे ती सोडू नका. बाकी तुम्हाला ज्याच्यात करिअर करायचं ते करा. आणि अजून एक गोष्ट सांगतो की कधी कधी आपण स्वतःच्या लिमिट्स क्रॉस करून पुढे जातो. आपल्याला माहिती नसतं की आपण हे अचीव्ह करू शकू की नाही. पण बालगंधर्वच्या बाबतीत ते मी केलं, कारण ज्यांच्यावरती सिनेमा करायचा होता त्यांनी सुद्धा स्वतःच्या लिमिटचा कधी विचार नाही केला. त्यांनी कायम लिमिट क्रॉस करून लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. सो बालगंधर्वची सुरुवात जेव्हा मी केली तेव्हा आय वॉज 86.
आणि माझं शूटिंग 2.5 महिन्यानंतर सुरू होणार होतं. आणि 2.5 महिन्यात आय रिड्यूस ऑलमोस्ट 22 kgs. मी 64 ला गेलो आणि त्या स्त्रीचं काम करण्यासाठी किंवा ती साडी नेसून चांगलं दिसण्यासाठी मी इतका बारीक झालो. ते जे दागिने मी माझ्या अंगावरती घातले होते ते सगळे खरे दागिने होते. ज्वेलरी जी मी घातली होती ती सगळी खरी ज्वेलरी होती आणि ज्याची कॉस्ट अराउंड 3 कोटी रुपये, 3 crores त्याची कॉस्ट होती. ती जी साडी मी नेसली होती ती साडीचं प्रत्येक साडीचं वजन जवळजवळ 15 ते 16 किलो वजन त्या प्रत्येक साडीचं होतं, कारण ती साडी त्याच्यावरती काम केलं होतं त्याच्यावरती, आणि त्या 2-3 साड्या एकत्र करून एक साडी बनवली होती, त्यामुळे त्याचं वजनही तितकं होतं. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्यांच्यासाठी केल्या त्यांचं चरित्र इतकं सुंदर होतं की या सगळ्या या मेहनतीला म्हणजे ही मेहनत घेतलीच पाहिजे होती, घेतली नसती तर काही झालं नसतं. त्यामुळे मला हे सगळं करताना खूप मजा आली. म्हणून मी म्हटलं की ही तुम्ही करत असलेले स्पोर्ट म्हणा किंवा तुमची एखादी आर्ट म्हणा, तुम्हाला कुठल्या गोष्टी कधी उपयोगाला येतील तुम्हाला सांगता येणार नाही, त्यामुळे ते करत राहा. हा प्रश्न पण तुम्हाला कोणीतरी विचारणार होता, मला माहित नाही का नाही विचारला गेला, की म्हणजे बाईची भूमिका करताना तुम्हाला काही मुद्दाम अभ्यास करायला लागला का? मी तो प्रसंग माझ्या पुस्तकात खूप छान लिहिलाय. तो अभ्यास करायला लागला, पण मला असं वाटतं की नाटकातला किंवा अभिनय करताना असा पहिला धडा आहे की एखादी भूमिका जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा तुम्ही आहात असं तुम्ही समजायचं असतं, आणि जेव्हा तुम्ही ते समजता तेव्हा तुम्हाला फार इकडे तिकडे बघायची गरज नाही, कारण तुमच्या कुठल्याही माणसामध्ये अनेक कॅरेक्टर्स दडलेले असतात. त्या बरोबर वेळी त्या कॅरेक्टरला बाहेर काढणं हाच त्या नटाचा स्किलचा भाग असतो. मी अभ्यास खूप केला बाईचा, पण त्याचा उपयोग मला काही झाला नाही. फायनली मला माझ्या आतली स्त्री बाहेर काढायला लागली, जी मला शूटिंगच्या दिवशी सापडली. त्यामुळे तो पॅरा माझ्या पुस्तकात मी लिहिला. तो तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो वाचा, त्याच्यात तुम्हाला कळेल की हाऊ इट हॅपन. या सगळ्यांच्या तर्फे मी तुमचे आभार मानते, कारण तुषारमुळे तुमच्याशी संपर्क करता आला आणि तुम्ही पटकन हो म्हटलं. खूप खूप पुन्हा एकदा येस, थँक्यू सो मच. थांबूया आपण आता. ऑल द बेस्ट सगळ्यांना.